आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती सर्वत्र उत्साही वातावरणात साजरी. गेल्या वर्षी नैसर्गिक संकटांचा फटका बसलेल्या 5 राज्यांना केंद्र सरकारकडून 1554 कोटी रुपयांहून जास्त अर्थसहाय्य मंजूर. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारला. 9व्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि मार्गदर्शक मिलिंद रेगे यांचं निधन. छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्त ठिकठिकाणी भव्य मिरवणुका, शोभायात्रा, व्याख्यानं, चित्र आणि शस्त्र प्रदर्शनं इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मिरवणुका आणि पदयात्रांमध्ये शिवकाळ साकारणाऱ्या वेशभूषा तसंच कसरत कर्तब दाखवणाऱ्या कवायती लक्ष वेधून घेत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आहे. शिवाजी महाराज यांच्या कार्यातून एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा मिळत असल्याची भावना त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून व्यक्त केली आहे. नवी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ठिकठिकाणी जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं असून त्यात युवा वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी होत आहे. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी मुंबईत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यावेळी उपस्थित होते. पुण्यात केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज पराक्रमी राजा तसंच उत्कृष्ट शासक आणि व्यवस्थापन गुरु होते असं फडणवीस यावेळी म्हणाले. करांची रचना कशी असली पाहिजे, कोणाकडनं कर कसा वसूल केला पाहिजे, शेतकऱ्यांना कशा प्रकारे वागवलं पाहिजे, त्यांच्या हिताचं काम कसं केलं पाहिजे, जलसंवर्धन कसं केलं पाहिजे, जंगलांचं संवर्धन कसं केलं पाहिजे, या ठिकाणी उत्तम स्थापत्य शास्त्राचे नमुने असलेले छत्रपती शिवरायांचे किल्ले पाहिल्यानंतर कशी अभेद्य तटबंदी केली पाहिजे, कशा प्रकारचं आरमार तयार केलं पाहिजे, कशा प्रकारे आपल्या समुद्र किनाऱ्यांचं त्या ठिकाणी व्यवस्थापन केलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आमच्या आगरी कोळी समाजाला सोबत घेऊन समुद्री सुरक्षा कशी तयार केली पाहिजे, ही प्रत्येक गोष्ट या देशामध्ये आम्हाला जर कोणी शिकवली तर ती छत्रपती शिवरायांनी शिकवली. त्यानंतर पुण्याजवळ आंबेगाव इथं उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण या मान्यवरांच्या उपस्थितीत झालं. राज्यात सर्वत्र शिवजयंती विविध कार्यक्रमांनी साजरी होत आहे. केंद्र सरकारच्या जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन जिल्ह्यात करण्यात आलं असून उच्चपदस्थ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि युवा वर्ग मोठ्या संख्येनं त्यात सहभागी झाला आहे. नागपूरमध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवला. नाशिकमध्ये शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे जय शिवाजी जय भारत पदयात्रेत सहभागी झाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौक परिसरातून जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन करून यात्रेला सुरुवात करण्यात आली. यवतमाळ तसंच वाशिम इथं काढलेल्या पदयात्रेत नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. नांदेडमध्ये जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली. यावेळी भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचं वाचन करण्यात आलं. सोलापुरात काल 4 जणांनी हुतात्मा पुतळ्यासमोर सलग 19 तास 19 मिनिटं 19 सेकंद दांडपट्टा फिरवून शिवरायांना अभिवादन केलं. परभणीत पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. पोलीस दलातील सुसज्ज यंत्रणेतील वाहनं, शस्त्र, पोलीस अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. साताऱ्यात किल्ले अजिंक्यतारा परिसर काल रात्री हजारो मशालींनी उजळून टाकला होता. रत्नागिरी, गडचिरोली, सांगली, धाराशिव, नंदुरबार, लातूर, अकोला तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण इथं जय शिवाजी जय भारत पदयात्रा निघाल्या. त्याच्या बातम्या आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी दिल्या आहेत. गेल्या वर्षी भूस्खलन, वादळे यासारखी नैसर्गिक संकटांना सामोरं जावं लागलेल्या 5 राज्यांना 1554 कोटी रुपयांहून अधिक मदत केंद्र सरकारनं मंजूर केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीनं ही मंजुरी दिली असून हा निधी राष्ट्रीय आपत्ती निवारण कोष NDRFच्या माध्यमातून दिला जाणार आहे. आंध्र प्रदेशला 608 कोटी, नागालँडला 170 कोटी रुपये, ओडिशासाठी 255 कोटी रुपये, तेलंगणासाठी 231 कोटी रुपये तर त्रिपुरा राज्यासाठी 288 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचं गृहमंत्रालयानं सांगितलं. ही अतिरिक्त मदत केंद्रानं याआधी त्या राज्यांना दिलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या व्यतिरिक्त असल्याचंही गृहमंत्रालयानं सांगितलं.
माध्यमांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या व्यक्तींनी कोणतंही विधान, बातम्या किंवा मतं प्रकाशित करण्यापूर्वी खबरदारी घ्यायला हवी, असं सर्वोच्च न्यायालयानं बजावलं आहे. बीड अँड हॅमर या कंपनीमार्फत लिलाव करण्यात येणाऱ्या काही चित्रांच्या सत्यतेवर बदनामीकारक मजकूर प्रकाशित केल्याचा आरोप एका इंग्रजी दैनिकावर करण्यात आला होता. या दैनिकाचे संपादक तसंच इतर पत्रकारांविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्यावर आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं आहे. जनमत घडवण्यात माध्यमं निर्णायक भूमिका बजावतात, त्यामुळे बातम्या जबाबदारीनं देणं आवश्यक आहे. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हा सर्वोपरी अधिकार नाही, हे न्यायालयानं यावेळी अधोरेखित केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांनी आज पदभार स्वीकारला. राजीव कुमार यांचा निवडणूक आयोगाच्या प्रमुखपदाचा कार्यकाळ संपल्यामुळे ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. ज्ञानेश कुमार यांनी यापूर्वी संसदीय कामकाज मंत्रालयात सचिव पदाची जबाबदारी सांभाळली होती. दिल्ली विधानसभेतल्या भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक आज संध्याकाळी नवी दिल्लीत होणार आहे. पक्षाचे नवनिर्वाचित आमदार आणि वरिष्ठ नेते यात सहभागी होतील. ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद आणि ओ.पी. धनखड यांना या प्रक्रियेसाठी पर्यवेक्षक म्हणून नेमलं आहे. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्याचं नाव या बैठकीतच निश्चित होईल. नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी सोहळा उद्या रामलीला मैदानावर होणार आहे. नवव्या फ्लॅगशिप एशिया इकॉनॉमिक डायलॉगला 20 फेब्रुवारीपासून पुण्यात सुरुवात होणार आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशन तसंच वातावरण बदलाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम या विषयावर सखोल चर्चा होणार आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पणन महासंघानं तूर खरेदीसाठी 12 केंद्रांना मंजुरी दिली. 9 केंद्रांवरून हमीभावानं तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी तसंच प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू केल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी बी.आर. पाटील यांनी दिली. 2024-25 हंगामासाठी तूर पिकाची 7,550 प्रति क्विंटल दरानं 13 फेब्रुवारीपासून खरेदी प्रक्रिया सुरू झाली आहे. 9 केंद्रावरून शेतकऱ्यांची ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी सुरू आहे. 9व्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतला सलामीचा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघात सुरू आहे. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दरम्यान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाकिस्तान आणि दुबईत खेळले जाणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वातल्या भारतीय संघाचा पहिला सामना उद्या दुबईत बांगलादेशविरुद्ध होणार आहे. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत नागपूर इथं सुरू असलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात मुंबईचा पहिला डाव आज 270 धावांवर आटोपला. आकाश आनंदनं शतक झळकावत 106 धावा केल्या. विदर्भातर्फे पार्थ रेखाडेनं 4 बळी घेतले. विदर्भाच्या दुसऱ्या डावात चहापाण्यापर्यंत 4 बाद 65 धावा झाल्या होत्या. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात केरळच्या पहिल्या डावातल्या 457 धावांना उत्तर देताना गुजरातनं दमदार सुरुवात केली. प्रियांक पांचाल आणि आर्य देसाई यांनी पहिल्या गड्यासाठी 131 धावांची भागीदारी केली. आर्य देसाई 73 धावांवर बाद झाला. चहापानापर्यंत त्यांच्या 1 बाद 146 धावा झाल्या होत्या. प्रियांक पांचालनं 68 धावा केल्या आहेत. मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि मार्गदर्शक मिलिंद रेगे यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं मुंबईच्या खासगी रुग्णालयात निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. गेल्या रविवारी रेगे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. मुंबई संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून मिलिंद रेगे यांची ओळख होती. प्रथम श्रेणीतले 52 सामने खेळणाऱ्या रेगे यांनी 126 गडी बाद केले होते. 1970 मध्ये मिलिंद रेगे यांनी मुंबई रणजी संघाचं कर्णधारपद भूषवलं होतं. निवृत्तीनंतर रेगे यांनी मुंबई क्रिकेट संघटना, MCAची निवड समितीत सदस्य, मार्गदर्शक आणि निवड समितीचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केलं होतं. त्यांच्याच कार्यकाळात रणजीसाठी मुंबईच्या संघात सचिन तेंडुलकर याला प्रथम संधी मिळाली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती सर्वत्र उत्साही वातावरणात साजरी. गेल्या वर्षी नैसर्गिक संकटांचा फटका बसलेल्या 5 राज्यांना केंद्र सरकारकडून 1,554 कोटी रुपयांहून जास्त अर्थसहाय्य मंजूर. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारला. 9व्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि मार्गदर्शक मिलिंद रेगे यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी 5 वाजता. नमस्कार.